सनातन शास्त्र या पॉडकास्टमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण एका खूपच अत्यंत कुतूहलवर्धक विषयावर बोलणार आहोत. हो, आणि आजचा विषय खरोखरच अगदी प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आहे असं मला वाटतं. अगदी. कारण कसं आहे ना, आजच्या जगात आपण सर्वजण फक्त डिग्रीज, स्किल्स, डेटा आणि इन्फॉर्मेशन गोळा करण्याच्या मागे सतत धावत असतो. बरोबर आहे. आपल्याला वाटतं की बाहेरची जितकी जास्त माहिती आपल्याकडे असेल तितके आपण जास्त ज्ञानी होऊ हो ना. हं, पण मुंडक उपनिषद आपल्याला एक पूर्णपणे वेगळाच आरसा दाखवतो. हं, आणि तो आरसा आजच्या मॉडर्न विचारसरणीसाठी खूपच धक्कादायक असू शकतो. नक्कीच. कारण जर आपल्याला कोणी सांगितलं की जगातलं सर्वोत्कृष्ट ज्ञान हे कुठल्याही पुस्तकातून शिकता येत नाही, तर ते फक्त अनुभवावं लागतं, तर किती आश्चर्य वाटेल. आणि त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे आपले सर्वात पवित्र ग्रंथसुद्धा सर्वोच्च ज्ञान मानले जात नाहीत. बापरे, हे तर खरंच खूप अनपेक्षित आहे. आणि म्हणूनच आज आपण प्राचीन वैदिक ज्ञानाचा आणि आजच्या मॉडर्न लाईफचा एक सुंदर संगम पाहणार आहोत. अगदी बरोबर. आपण पराविद्या म्हणजे नक्की काय आणि ती आजच्या धावपळीच्या जीवनात काय महत्त्व ठेवते याचा शोध घेणार आहोत. म्हणजे अपराविद्या आणि पराविद्या यातील फरक समजून घेऊन आजच्या अँक्झायटी आणि आयडेंटिटी क्रायसिसने भरलेल्या जगात शांतता कशी मिळवता येईल हे आपण पाहणार आहोत. हो, आणि सर्वोच्च ज्ञान म्हणजे नक्की काय हे समजून घेण्यासाठी आधी आपल्याला उपनिषदांच्या दृष्टिकोनातून कनिष्ठ किंवा लोअर ज्ञान कशाला म्हणतात हे समजून घ्यावं लागेल. म्हणजे आपण जे शाळेत किंवा कॉलेजात शिकतो तेच का? तसं पाहिलं तर हो, पण मुंडक उपनिषद सर्व ज्ञानाचे अगदी स्पष्ट 2 भाग करतं. श्लोक 1.1.4 मध्ये ऋषी हा मंत्र म्हणतात की द्वे विद्ये वेदितव्ये इतिहस्म यद ब्रह्मविदो वदंती पराचैवा पराच. याचा सोपा अर्थ काय होतो? म्हणजे ब्रह्मा जाणणारे जे ज्ञानी लोक आहेत ते सांगतात की 2 प्रकारच्या विद्या आहेत, पराविद्या आणि अपराविद्या. अच्छा, म्हणजे सर्वोच्च आणि कनिष्ठ. पण यापुढील श्लोक अत्यंत धक्कादायक आहे असं मी ऐकलंय. हो, श्लोक 1.1.5 मध्ये अपराविद्या म्हणजे काय ते अत्यंत स्पष्ट सांगितलंय. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. एक मिनिट, म्हणजे प्रत्यक्ष वेद सुद्धा? हो, वेद आणि त्यासोबतच शिक्षा म्हणजे उच्चारशास्त्र, कल्प म्हणजे कर्मकांडे, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष हे सर्व अपरा म्हणजेच कनिष्ठ विद्या मानली गेली आहे. थांबा, हे खरोखरच खूप रॅडिकल आहे. खुद्द वेद आणि शास्त्रे ही लोअर नॉलेज कशी असू शकतात? आपण तर त्यांनाच सर्वोच्च मानतो ना. इथेच उपनिषदांचा खरेपणा दिसून येतो. ते म्हणतात की ही शास्त्रे फक्त बाह्य जगातील यशासाठी आणि कल्याणासाठी उपयोगी आहेत, ती अंतिम सत्य नाहीत. म्हणजे हे एखाद्या सुंदर पर्यटन स्थळाच्या नकाशालाच आपण प्रत्यक्ष अनुभव मांडण्यासारखे आहे, बरोबर? क्या बात आहे, अगदी अचूक उदाहरण दिलं. नकाशे आपल्याला मार्ग दाखवतात, पण ते स्वतः मंजिल नसतात. एक्झॅक्टली. वेद आणि शास्त्रे हा फक्त नकाशा आहे, ते दिशा दाखवतात. मग जर वेद आणि शास्त्रे हा फक्त नकाशा असेल तर प्रत्यक्ष मंजिल काय आहे? इथेच त्या श्लोकाचा पुढचा अत्यंत महत्वाचा भाग येतो. उपनिषद पुढे म्हणतं, अथ परायया तदक्षरमधिगम्यते. अक्षर म्हणजे काय? पराविद्या ती आहे जिच्याद्वारे त्या अक्षर तत्वाला जाणले जाते. अक्षर म्हणजे जे कधीही बदलत नाही, जे नष्ट होत नाही, जे वेळेच्या आणि काळाच्या पलीकडे आहे. म्हणजे हे ज्ञान असं इंटेलेक्च्युअल किंवा बौद्धिक पातळीवरचं नाही आहे तर? अजिबात नाही. ते पूर्णपणे अनुभवात्मक किंवा एक्सपेरिमेंटल आहे. यया आणि तत् हे शब्द दर्शवतात की ही नुसती इन्फॉर्मेशन नाही, तर अंतिम सत्याची म्हणजेच ब्रह्माची प्रत्यक्ष प्रचिती आहे. पुस्तके म्हणजे नुसती इन्फॉर्मेशन आणि पराविद्या म्हणजे रिअलायझेशन. मला इथे एक विचार सांगावासा वाटतो. आपण आगीच्या उदाहरणाने हे आणखी क्लिअर करू शकतो ना? नक्कीच, सांगा ना. आपण आगीबद्दल हजारो पुस्तके वाचू शकतो. तिचं तापमान काय असतं, रंग लाल आणि पिवळा का असतो. पण जोपर्यंत आपण प्रत्यक्ष आगीची उष्णता अनुभवत नाही तोपर्यंत आपल्याला आग काय असते हे खऱ्या अर्थाने कळतच नाही. एक्झॅक्टली. आगीबद्दल नुसतं वाचणं म्हणजे अपराविद्या आणि आगीचा प्रत्यक्ष चटका बसणं किंवा तिची ऊब अनुभवणं म्हणजे पराविद्या. हो, आणि जेव्हा तुम्ही ती ऊब अनुभवता तेव्हा तिथे शब्दांची गरज उरत नाही. पण मग हा प्रत्यक्ष अनुभव नक्की कसा असतो? या
पराविद्येचं स्वरूप काय आहे आणि त्याचा मानवी अस्तित्वावर काय परिणाम होतो? या नाण्याचे 4 मुख्य पैलू आहेत. पहिला म्हणजे मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे हे अनुभवात्मक आहे, बौद्धिक नाही. बरोबर. आणि दुसरा पैलू म्हणजे हे अविद्या पूर्णपणे नष्ट करतं. अविद्या म्हणजे आपण ज्याला अज्ञान म्हणतो तेच का? नाही, पुस्तकी अज्ञान नाही. मी हे शरीर आहे, माझी ही स्टोरी आहे, मी अमुक एका पदावर आहे, हा जो आपला भ्रम असतो ना. अच्छा, म्हणजे स्वतःबद्दलचा खोटा अहंकार किंवा गैरसमज. हो, पराविद्या हा भ्रम पूर्णपणे जाळून टाकते आणि आपल्याला जाणवतं की आपण आत्मा आहोत आणि ब्रह्माशी एकरूप आहोत. क्या बात आहे. म्हणजे हे ब्रह्माला प्रकट करतं? हा तिसरा पैलू आहे का? अगदी बरोबर. ब्रह्मा निराकार, शाश्वत आणि सर्व गोष्टींचा उगम आहे. पराविद्या म्हणजे ब्रह्माबद्दल जाणून घेणं नाही, तर स्वतः ब्रह्मा म्हणून असणं. नोईंग ॲज ब्रह्मा. एक्झॅक्टली. आणि चौथा पैलू म्हणजे हे आपल्याला मोक्षाकडे नेतं. मोक्ष म्हणजे नक्की काय? बऱ्याच लोकांचा असा समज असतो की मोक्ष म्हणजे सर्व सोडून हिमालयात जाणं. तसं अजिबात नाहीये. मानवी जीवनातील सर्व दुःख हे चुकीच्या ओळखीमुळे म्हणजे मिसआयडेंटिफिकेशनमुळे असतं. जेव्हा पराविद्या प्राप्त होते तेव्हा मृत्यूची भीती संपते, वासनांची पकड सैल होते आणि एक नैसर्गिक आंतरिक शांतता मिळते. म्हणजे हे ज्ञान आपल्याला खूप नम्र बनवत असेल. नक्कीच. देव किंवा सर्वोच्च तत्व याबद्दल बोलताना नेहमी आदराने बोलावं लागतं. हे ज्ञान माणसाचा अहंकार संपवतं. ही प्रक्रिया आपण काहीतरी नवीन बनण्याची नाहीये. तर आपण मूळचे कोण आहोत हे फक्त ओळखण्याची आहे, हो ना? अगदी तंतोतंत. मला सांगा, जर आपण शरीर किंवा मन नाही आहोत हे खऱ्या अर्थाने जाणवलं, तर हे ज्ञान प्राप्त झाल्यावर जुने खूप जड कपडे उतरवून ठेवल्यासारख्या वाटत असेल का? एकदम ओझं कमी झाल्यासारखं. हो, हे अगदी योग्य वर्णन आहे. स्वतःच्या ओळखीचं जे एक मोठं ओझं आपण सतत वाहून नेत असतो ते एका क्षणात गळून पडतं. हे सर्व ऐकायला खूप सुंदर आणि आध्यात्मिक वाटतं. पण माझा एक प्रॅक्टिकल प्रश्न आहे. बोला ना. आजच्या धकाधकीच्या मॉडर्न जगात हे कसं मिळवता येईल? यासाठी जंगलात जाऊन तपश्चर्या करण्याची तर गरज नाहीये ना? अजिबात नाही. प्राचीन ऋषींनी या अवस्थेपर्यंत पोचण्यासाठी 3 अत्यंत प्रॅक्टिकल पायऱ्या सांगितल्यात. अच्छा, कोणत्या आहेत त्या? पहिली पायरी आहे श्रवण, म्हणजे खऱ्या ज्ञानाचं श्रवण करणं, ऑथेंटिक शिकवण लक्ष देऊन ऐकणं. म्हणजे फक्त कानावर शब्द पडणं नाही, तर ते आतपर्यंत झिरपू देणं. हो. दुसरी पायरी आहे मनन. मनन म्हणजे त्या ऐकलेल्या ज्ञानावर सखोल विचार करणं, बरोबर? हो. त्यावर स्वतःच्या तर्काने विचार करणं आणि मनात येणारे प्रश्न विचारणं. आणि तिसरी सर्वात महत्वाची पायरी आहे निदिध्यासन. निदिध्यासन म्हणजे मेडिटेशन का? हो, मेडिटेशन आणि आंतरिक एकाग्रता. ह्या प्रक्रियेतूनच खरा योग साधला जातो. आणि या सर्वांतून एक टर्निंग पॉइंट येतो. टर्निंग पॉइंट म्हणजे नक्की काय होतं? तो क्षण म्हणजे जेव्हा आपला दृष्टिकोन मुळापासून बदलतो. मी हे जीवन जगत आहे आणि समस्यांमध्ये अडकलो आहे. इथून आपला प्रवास कुठपर्यंत जातो? मी ती निर्मळ जाणीव आहे जिच्यात हे जीवन केवळ घडत आहे. हा जो मोठा शिफ्ट आहे ना, हीच पराविद्येची सुरुवात असते. बापरे, हे अगदी सिनेमा पाहण्यासारखं आहे. कसं काय? हे बघा, आपण अनेकदा सिनेमात इतके गुंतो की आपण स्वतःलाच तो मुख्य कॅरेक्टर समजायला लागतो. त्याच्या दुःखाने आपण रडतो. बरोबर आहे. आपण पूर्णपणे त्यात वाहून जातो. पण अचानक आपल्याला जाणवतं की आपण तर फक्त तो स्क्रीन आहोत ज्यावर हा सगळा सिनेमा चालू आहे. आपण तो पांढरा पडदा आहोत ज्यावर सर्व रंग उमटत आहेत. क्या बात आहे. पडद्याला आगीच्या दृश्याने चटके बसत नाहीत. तो नेहमी स्थिर असतो. आणि सिनेमा संपला तरी पडदा तसाच राहतो. पण मला सांगा, हा दृष्टिकोनातला बदल आजच्या जगात पूर्वीपेक्षाही जास्त का गरजेचा आहे? कारण आजच्या जगात आपल्याकडे अपराविद्याची अजिबात कमी नाहीये. हो ना, अनलिमिटेड डेटा, टेक्नॉलॉजी, बिझनेस स्किल्स, AI सगळंच आहे. पण आपल्याकडे पराविद्या जवळजवळ 0 आहे. आणि याचा परिणाम बघताय ना आपण? नक्कीच. आजकाल वाढलेली अँक्झायटी, आयडेंटिटी क्रायसिस आणि सततची धावपळ. लोक सतत कशाच्या तरी मागे धावत आहेत. एंडलेस चेझिंग चालू आहे. पराविद्या या जगाला किंवा तुमच्या बिझनेसला नाकारत नाही. म्हणजे आपल्याला नोकरी किंवा बिझनेस सोडायची गरज नाहीये? मुळीच नाही. ती सर्व गोष्टी त्यांच्या योग्य जागे ठेवते. हे ज्ञान प्राप्त झाल्यावरही माणूस उत्तम बिझनेस करू शकतो, नेतृत्व करू शकतो. पण आता त्यात कोणतीही अटॅचमेंट किंवा आसक्ती नसते, बरोबर? हो, आसक्ती नसते, भीती नसते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे
आतून येणारी ती इनर एम्प्टीनेस किंवा रिकामी पोकळी कायमचीच संपलेली असते. आपलं हृदय खऱ्या अर्थाने शांत होतं. म्हणजेच आपल्याला आपलं काम किंवा आयुष्य सोडण्याची काहीच गरज नाही, तर मी कोण आहे हा आपला स्वतःचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. इट पुट्स एव्हरीथिंग इन पर्स्पेक्टिव्ह. अगदी तंतोतंत. खरंच, या सखोल चर्चेच्या शेवटी एक अत्यंत विचार करण्यासारखी गोष्ट समोर येते. पराविद्या ही अशी कोणतीही गोष्ट नाही जी आपण बाहेरून नव्याने शिकू शकतो. मग ती काय आहे? ती एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला फक्त आठवायची आहे. ती आपल्या खऱ्या स्वरूपाची, आपल्या खऱ्या अस्तित्वाची फक्त एक आठवण आहे. हो, आपण कधीच काही गमावलं नव्हतं. आपण फक्त ते विसरलो होतो. या प्राचीन आणि आधुनिक ज्ञानाच्या संगमाबद्दल आपल्याला काय वाटलं? आयुष्यात असा क्षण कधी अनुभवला आहे का, जिथे जाणवलं की मी या शरीरापेक्षा किंवा माझ्या विचारांपेक्षा काहीतरी वेगळा आणि खूप विशाल आहे? तोच सिनेमाच्या पडद्याचा क्षण. हो. आपले असे अनुभव आणि विचार कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. जर या चर्चेतून काही आहा मोमेंट्स मिळाले असतील तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि सनातन शास्त्रला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून प्राचीन ज्ञान आणि आधुनिक जीवनाचा हा ऋणानुबंध असाच घट्ट राहील. नमस्कार.